पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तीनही संरक्षण दलांच्या प्रमुखांसोबत सध्या बैठक सुरू असल्याचं समजतंय। सैन्यदल प्रमुखांची सुरक्षिततेच्या संदर्भात मोदींसोबत चर्चा सुरू आहे आणि या बैठकीमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सुद्धा उपस्थित असल्याचं समजतंय। या दोन्ही महत्त्वाच्या घडामोडींसंदर्भातले अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत। अविनाश देगसकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। अविनाश, पहिली महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज जी आपण पाहिली ती म्हणजे उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडनं पुन्हा एकदा आगळीक केली जातीये, गोळीबार सुरू असल्याचं समजतंय। त्याबद्दल सुरुवातीला काय नेमकी अपडेट मिळतीये? पाकिस्तानचे कुरापती आहे ते कमी होत नाहीयेत। पुन्हा एकदा शस्त्रसंधी कमी झालेली, पुन्हा एकदा शस्त्रसंधी मोडलेली आहे पाकिस्तानने। त्यासोबत पाकिस्तानकडून पुन्हा एकदा उरी सेक्टरमध्ये गोळीबार सुरू केलेला आहे आणि जम्मू काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये हा पाकिस्तानचा गोळीबार आहे। तर दुसरीकडे दिल्लीमध्ये महत्वाची बैठक तिन्ही दलाच्या संरक्षण दलाच्या प्रमुखांसोबत ही बैठक सुरू झालेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी तिकडे सैन्याचे तिन्ही दलाचे प्रमुख उपस्थित आहेत। यामध्ये महत्वाचं म्हणजे स्वतः थल सेनाध्यक्ष म्हणजे आर्मीचे उपेंद्र द्विवेदी आहेत, एअर मार्शल अमरप्रीत सिंग आहेत, त्याचसोबत नौसेना ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी याची आज नौसेनेची आता थोड्या वेळातच काही महत्वाची भूमिका आहे ती स्पष्ट होईल। त्यासोबत महत्वाचं म्हणजे भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे सुद्धा या बैठकीला उपस्थित आहे। म्हणजे यांच्यात जी बैठक होईल त्यानंतर पुढची स्ट्रॅटेजी काय आहे किंवा काय निर्णय घेतलाय ते स्पष्ट होईल, ही माहिती तरी सध्या आपल्या हातात आहे। अविनाश, या बैठकीच्या अनुषंगानं आणखी काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातील असं बोललं जात आहे, कारण तीनही सैन्य दलाचे प्रमुख आहेत बैठकीला, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार देखील आहेत, त्यामुळे काही मोठा निर्णय येत्या काळात भारत घेईल असं दिसतंय। काय नेमकं त्याबद्दल समजतंय? अजिंक्य, नक्कीच, कारण हे तिन्ही दलाचे प्रमुख जेव्हा पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बैठक करतात, स्वतः भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे उपस्थित राहतात, त्यावेळेला महत्वाचाच कुठला तरी निर्णय होऊ शकतो। त्यासोबत भारताची सुरक्षा आणि त्यासोबत जो काल 2 दिवसात झालेला भारताने दिलेलं प्रत्युत्तर याच्यावर काहीतरी मोठा निर्णय घेण्याची शक्यता या बैठकीत आहे। ठीक आहे, अपडेट या संदर्भातल्या घेतच राहू। अविनाश, तुर्तास आपण जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।